नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज एक छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येतोय. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. कालच कुणाची एक जणाची कमेंट आलती की सर वर्गमूळ काढण्याच्या पद्धती शिकवा. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर काय वर्गमूळ काढण्याच्या पद्धती हा एक टॉपिक छोटासा घेऊन आलोय. त्याच्या अगोदर बाळांनो, बऱ्याच जणांना मी सांगत होतो की आपल्याला ॲप घेऊन यायचं आहे. तर तुमच्या मागणीनुसार आपण येत्या 26 तारखेपासून महाशिवरात्रीच्या दिवशी मॅथ्स बाय तुपे सर ह्या नावानं आपण एक ॲप आणतोय. ह्या ॲपमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता अगदी बेसिक पासून तुम्हाला मी घेणार आहे. तर ते ॲप आपलं प्ले स्टोर आलेलं आहे. ज्यांना ती बॅच हवी असेल त्यांनी ते ॲप डाउनलोड करून 26 तारखेपासून माझ्यासोबत भरती होईपर्यंत तुम्ही थांबा. तर बाळांनो, ह्या ॲपमध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं टॉपिक मी त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीनं जसं आपल्या यूट्यूबला व्हिडिओ आहेत त्याच्यापेक्षा दर्जेदार अजून टॉपिक वाईज पूर्ण टॉपिक आपण कव्हर केला त्याच्यामध्ये असे व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळणार. तर बाळांनो, ते व्हिडिओ खरेदी करा, ते ॲप खरेदी करा आणि तुम्ही माझ्यासोबत राहा. त्या ॲपचा फायदा तुम्हाला 100% होईल. आणि मी आजही सांगतो तुम्हाला की तुमचा एक ना एक रुपया सत्कार मी लागणार आहे. तुमचा 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. कधी तुम्हाला असं वाटणार नाही की आपण ती बॅच घेऊन चुकलोया. त्याच्यामुळे सर्वांनी ते ॲप खरेदी करा आणि तुमच्यासोबत मी आहे. तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गणित आणि बुद्धिमत्ताचे 50 पैकी 50 मार्क देण्याची गॅरंटी माझी राहील. फक्त माझ्यासोबत राहा तुम्ही. चला तर बाळांनो, वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. आता वर्ग कसा करायचा ते परवाच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय. आता वर्गमूळ कसं काढायचं ते आपल्याला बघायचंय. या तर बाळांनो, थोडंसं पटवून देतो, मग आपण पुढे जाऊया. चला बाळांनो, मला एक सांगा. हा, 100 आहे. 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे का नाही? 10चा वर्ग आहे का नाही? म्हणून 100चं वर्गमूळ किती? ते 10. हे चिन्ह कुणाचं आहे? बघा, हे याला म्हणतात हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. मग तसं मला सांगा, 144 कुणाचा वर्ग आहे? कुणाचा? 12चा. बरोबर ना? म्हणून 144 वर्गमूळ किती? 12. असा त्याचा अर्थ झाला. मग त्याच प्रकारे तुम्हाला वर्गमूळ काढायचे मोठमोठ्या संख्येचं. मग कधी 0 असेल, कधी वजा संख्या असतील, कधी शेवटी 5 येईल, कधी मोठ्या संख्या, कधी दशांश चिन्ह. मग त्यांची वर्गमूळ कशी काढायची तर ते आज आपल्याला बघायचंय. चला तर बाळांनो, मग आता नेमकं वर्गमूळ ही कन्सेप्ट काय आहे ते बघू आपण. या बघा, शब्दाचा अर्थ काय? एखादी पूर्ण वर्ग संख्या आहे, ज्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ म्हणतात. म्हणजे परत एकदा पटवून देतो, मी असं म्हणतोय 81 आहे. ही संख्या आहे, कुणाचा वर्ग आहे? 9चा. 9चा. म्हणून 81चं वर्गमूळ किती? 81 कुणाचा? 9चा. म्हणून 9ला काय म्हणायचं? वर्गमूळ. कळलं? 9 हे वर्गमूळ आहे. या इकडे पुढे मग 36चं वर्गमूळ किती रे? 36 वर्गमूळ. 36 कुणाचा वर्ग आहे? 6चा. म्हणून 6 काय झालं? वर्गमूळ. बघा ना, कारण 36 हा कुणाचा वर्ग आहे? 6चा. या हे चिन्ह कशाचं आहे बाळांनो? वर्गमुळाचं चिन्ह आहे. वाचन कसं करायचं सांगा बरं. याला वाचायचं कसं? 36चे वर्गमूळ. काय? 36चे वर्गमूळ. याला कसं वाचायचं? 25चे वर्गमूळ. याला कसं वाचायचं? 16चे वर्गमूळ वाचायचं. मग चला आता ऍक्च्युअल वर्गमूळ काढायचं कसं ते आपण बघूया. या बाळांनो, या संख्येच्या शेवटी शेवटी 0 असतं का नाही, अशा संख्येचं वर्गमूळ. पण त्याच्या अगोदर सांगतो, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले आणि वर्ग करण्याच्या पद्धतीमध्ये पण मी सांगितले, तुमचं काही जरी झालं तरी तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ पाहिजेत. काही जरी झालं तरी म्हणतोय बरं का, त्याच्याशिवाय सरळ सेवेमध्ये आपण यशस्वी होऊ शकणार नाही. तर मग आता तुमचं 30 वर्ग पाठ आहेत असं समजून मी पुढे चाललोय. वर्ग पाठ आहेत तुमचं. चला बाळांनो, या 81 वर 2 शून्य आहेत आणि त्याचं मला वर्गमूळ घ्यायचं. तर ऐका, 0 आल्यावरती वर्गमूळ घेताना काय करतात माहिती आहे का? निम करतात. जितकं 0 आलेत का नाही त्याच्या अर्धे 0 घेतात. सांगा आता, 81 वर 2 शून्य आहेत, याचं वर्गमूळ घेताना अगोदर अंकाचं वर्गमूळ घ्यायचं. 81 वर्गमूळ किती? 9. बरोबर. 81 कुणाचा वर्ग आहे? 9चा. आणि शून्यांची संख्या अर्धी करायची. 2चे अर्धे किती? 1. एकच 0 द्या. संपलं बाळांनो उत्तर त्याचं.
कळलं का वर्गमूळ घ्यायचं कसं ते? आता सांगा 144चं वर्गमूळ किती असतं? 12. पण शून्य आलेत ना, मग शून्यांची संख्या अर्धी करायची. मोजा अगोदर किती आहेत? 2 आणि 2 4. मग 4चे अर्ध किती? 2 करणार बाळा. घ्या की 2 मग. संपलं. अर्ध करायचं, अर्ध केलं की अर्ध. मग मी येतं ना अर्ध करायला, अर्ध करतो आपण. या 400. आता 4चं वर्गमूळ किती असते? 2. आणि शून्य 2च्या ऐवजी 1च घ्या म्हणजे 0. संपलं. अजून एक सांगा आता. फक्त अंक 1 आलाय. 1चं वर्गमूळ 1 असतं, पण शून्य मोजाबर किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 शून्याच्या अर्ध 3. अरे वा 3. संपलं उत्तर. कळलं का? म्हणजे शून्य अर्ध झालं पाहिजे तर वर्गमूळ निघतं. अर्ध जर होत नसेल तर वर्गमूळ काढता येणार नाही. चला ओके, हा झाला पहिला प्रकार शून्य आल्यावर. या आता आता दुसरा प्रकार आहे बघा. काय? ज्या संख्येच्या शेवटी 25 येतो. बघा बर, आलाय का नाही 25 शेवटी? आलाय का नाही 25 शेवटी? याचं वर्गमूळ काढायचं कसं? तर ऐका मी काय म्हणतो. यांचं वर्गमूळ काढताना का मी इथं लिहितो बरं का अगोदर. 72 25 मला वर्गमूळ घ्यायचंय. तर एक काम करायचं, गट करायचं. शेवटच्या दोघाचा एक गट करायचा आणि शिल्लकचा एक गट करायचा. मग मला सांगा, जो अंक शिल्लक आहे तो कोण आहे? 72 आहे. मग 72च्या अलीकड कोणता वर्ग आहे अगोदर? बघा बरं, 72च्या अगोदर 64. कुणाचा? 8चा आहे का नाही? 64 8चा, म्हणून 8 लिहायचा. काय कळलं सांगा? 8 लिहायचा. आणि शेवटी 25 आहे का नाही? मग त्या 25चं वर्गमूळ एकदम सांगा. 5. संपलं उत्तर. किती आलं? 85. ठीक आहे. मग याचं वर्गमूळ 85 आहे. बघा बरं, आलंय का? ठीक आलंय की. सोपं असते 25 आल्यावर. अजून एक बघा आता. बघा तेच बघा, वर्गमुळात 30 आणि 25 आहे. मला त्याचं वर्गमूळ काढायचंय का नाही? तर मी गट करणार. कोणाचा गट करणार? शेवटून दोघं सोडायच्या. मग शेवटच्या दोघाचा एक गट केला आणि शिल्लक कोण आहे? 30. मग सांगा बरं, 30च्या अगोदर कोणता वर्ग आहे? 25. बरोबर आहे की? कुणाचा आहे? 5चा, म्हणून 5 लिहायचा. आणि इथं 25 आलाय का नाही, आपण गोल केलाय, त्याचं वर्गमूळ 5. संपलं. म्हणून अख्ख्या संख्येचं वर्गमूळ किती आलं? 55. हे बरा बघ आलंय का? आता माझ्या मनाचं एक देतो तुला, इकडे बघ. समजा 90 25 आहे आणि मला याचं वर्गमूळ काढायचं. ठरलंय काय? 25 आला की शेवटच्या दोघाचा गट करायचा आहे. आणि शिल्लक जो अंक आहे का नाही, तो कोण आहे? 90. सांगा 90च्या अगोदर कोणता वर्ग आहे? 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. 10चा 100 ना, म्हणजे अगोदर 81 आहे ना. कुणाचा आहे पण? 9चा. लिहाला 9. सांगा आता मग 25 वर्गमूळ किती? 5. अगदी बरोबर आहे. संपलं उत्तर. आले की त्याच वर्गमूळ. नाही कळलं? शेवटचं एक अजून बघा आता. समजा बा आम्ही असं म्हणतो, या वर्गमुळात 110 आणि वरती 25 आहे. याच मला वर्गमूळ काढायचं आहे. तर ठरलंय काय? वर्गमूळ घेताना शेवटच्या दोघाचा गट करायचा. आणि 25 आले आपण शिकतोय ना. मग 25 आल्यावरती शिल्लक जो आहे का नाही, त्याच्याकडे बघा. सांगा 110च्या अलीकडे कोणता वर्ग आहे? 100. बरोबर आहे. कुणाचा आहे? 10चा, म्हणून 10 लिहा. की 10. आणि ज्याला गोल केलाय तो 25 आहे का नाही, मग 25 वर्गमूळ किती? संपलं. 105 आला. कळलं का नाही कळलं? हे आपण शिकलो कोणाचं? ज्याच्या शेवटी 25 येतोय का नाही बाळा, त्याचं वर्गमूळ कसं काढायला शिकलो. या आता अजून पुढचा प्रकार. हा लय डेंजर आला गाडी. आता हेच तुम्हाला नको वाटतं, तुमचा दुश्मन आहे हा. पॉइंट वाला आलाय की तुमचा दुश्मन असते ते. आता बघा, प्रत्येकामध्ये पॉइंट आलाय बघा. मग पॉइंट आल्यावरती वर्गमूळ कसं घ्यायचं? तर शून्यासारखं शून्याच्या अर्ध करायचं का नाही, तसं आपण आता पॉइंटच्या पुढं जितकी घरं येणार का नाही, त्याच्या अर्धी घरं करायची.
अर्धी. तुम्हीच सांगा मला आता. अगोदर अंकाचं वर्गमूळ सांगा. टोटल अंक किती आहे? 196 ना. 196चं वर्गमूळ 14. 196 वर्गमूळ किती? 14. तुम्हीच सांगा आता मला. पॉईंटच्या पुढे घर किती आहेत बघ बरं. बघ बरं पॉईंटच्या पुढं 2 घर आहेत का नाही? मग 2च्या अर्ध 1. या 1 घर अलीकडं काय संपलं उत्तर. 1 पॉईंट किती? 4. कुठं नाही कळलं सांगा. ओके या इकडे आता. 625 आहे. 625 वर्गमूळ किती आहे? 25. अगदी बरोबर आहे. अगोदर वर्गमूळ लिहायचं बरं का. मोजा घर 2 घर आहेत ना. 2च्या अर्धा 1. या 1 घर आणि द्या पॉईंट. संपलं की 2 पॉईंट किती? 5. कुठं नाही कळलं सांगा. ओके या इथं आता 81 चौका इथं 81 वर्गमूळ किती आहे? 9. आणि मोजा घर पॉईंटच्या पुढे घर 4 आहेत. 4च्या अर्धा 2. या 2 घर अलीकडं 1 आणि 2 पॉईंट आणि का 0 दिला. संपलं उत्तर. ओके 0.004 आहे. मग तुम्हीच सांगा आता याचं वर्गमूळ काढायचं कसं. 4चं वर्गमूळ किती असते? 2. आणि मोजा घर 2 आणि 2 किती? 4. मग तूच सांग 4च्या अर्धा किती? 4च्या अर्धा 2. या 2 घर अलीकडे 1 आणि 2 आणि द्या पॉईंट. संपलं उत्तर. 0.02. इसको नाही कलिया सांगा कुणाला नाही कळलं. ओके या इथं आता 121 आलाय बघा. त्याचं वर्गमूळ किती असते? 11. पण पॉइंट मोजा घर 1 2 3 4 5 6. 6च्या अर्धा 3. या 3 घर अलीकडं 1 2 आणि 3 या पॉइंट या 0. संपलं. तो पाहिजे नाही सांगा बरं. शेवटचं एक 9चं वर्गमूळ 3 है ना. मोजा मग 3 आणि 3 6. 6च्या अर्धा 3. या 3 घर अलीकडं 1 2 आणि 3 पॉईंट आणि 0. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं पाहिजे सांगा बरं. ओके आता मला सांगा पॉईंटचं पण तुम्ही शिकला. आता बघा आता वर्गमूळ काढायचं या पण पण वर्गमूळच निघत नाही. अशा वेळी काय करणार बघा आता. म्हणजे पुढचा प्रकार आहे फोड करून. पण कधी फोड करायचं माहिती आहे का? जर वर्गमूळ निघतच नसेल का नाही तर फोड करायचं. मला एक सांगा रे याचं वर्गमूळ किती? 16चं 4 निघाले की. याचं किती सांगा? 36चं 6 निघतंय की. 81चं किती? 9 निघतंय की. ह्याच काय अडचण येत नाही. पण आता इथं बघा बरं काय झाले निघा नाहीच की. 32चं वर्गमूळ काय निघतं का? 50चं वर्गमूळ निघतं का? अशा वेळी काय करायचं बघा आता. अशा वेळी त्या अंकाची फोड करायची. फोड करायची. फोड म्हणजे काय माहिती आहे का? ती संख्या कुणाच्या पाड्यात येते बघायची आणि त्याची अशी फोड करायची की त्या दोघांपैकी एकाचं तरी वर्गमूळ निघालं पाहिजे ना. तर वर्गमूळ आत्ता निघत नाही ना मग फोड केल्यावर तरी निघालं पाहिजे. बघ निघतंय का नाही? 32 निघत नाही. 32ची फोड अशी केली तर 16 दुने 32 बघा बरं. 16 दुने काय 32. आणि आता सांगा बरं 16चं वर्गमूळ निघतं का नाही? किती? 4. म्हणून 16चं वर्गमूळ बाहेर काढा 4 पण 2चं निघणार नाही म्हणून त्याला तसंच ठेवा. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा. अशी फोड करायची की एकाच वर्गमूळ निघालं पाहिजे. या बरीत आता 50ची फोड सांगा. आता मला तर कळलंय बाबा 50ची फोड. 50 वर्गमूळ निघत नाही ना पण 50ची फोड करा बरं. किती बघा आता. तुम्ही जर 10 5 50 केलं एखाद्या म्हणाल मी 10 5 50 करतो पण नाही ना चालणारी. का सांगा बरं? कारण त्या दोघांपैकी कुणाचं तरी वर्गमूळ निघतंय का? 10चं बी निघत नाही आणि 5चं बी निघत नाही म्हणजे ही फोड चुकीची आहे. दुसरी फोड सांगा. 50ची फोड किती माहिती आहे बाळांनो? 25 दुने 50 बघा बरं. आता होती बघा ही फोड. का सांगा बरं? कारण 25 वर्गमूळ निघतं ना किती? 5 बरोबर आहे की. 25 वर्गमूळ निघाले 5 आणि वर्गमूळात 2 तसाच ठेवा. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. ओके या पुढे
वर्गमुळात 63. तुम्हीच सांगा 63 कुणाच्या पड्यात आहे सांगा. 9 7 63. आणि मग सांगा आता कुणाची कुणाचं वर्गमूळ निघल 9चं निघल. किती निघल 3. नावे निघायचं 9चं वर्गमूळ किती निघालं 3 आणि हायाचं वर्गमूळ कोण आहे 7. संपलं. सांगा बरं 72ची फोड कशी होईल 72ची मला तर कळते 72ची फोड बघा 36 दुने 72 होईल बघा आहे का नाही 36 दुने 72 आणि 36 निघाल का नाही किती 6 वर्गमूळ 2 बघा बरं. आता शेवटची तुम्ही सांगा चला आता 200 200 बघा बरं 100 दुने 200 होईल का 100 दुने 200 मग त्यातलं कुणाचं निघल 100चं किती निघल 10 वर्गमूळ 2 संपलं. कुणाला नाही कळलं याला म्हणायचे फोड करूचा प्रकार बाळांनो लागतो बरं का. हे करणीचं एक प्रकरण आहे बघा भलं मोठं शिकणार आहे आपण नंतर त्यात पण बघा ह्याचा वापर होतो बरं का बाळांनो. हे सगळं डीपमध्ये तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बघायला मिळणार आहे. आता इथं आपण युट्यूबला असल्यामुळे सगळ्या काय गोष्टी आपल्याला घेता येत नाही त्या तर आपण 26 तारखेला जे ॲप आणतोय त्या ॲपमध्ये A to Z अगदी बेसिक पासून सगळं मिळणार आहे तुम्हाला मी. त्याच्यामुळे काही ते ॲप 26 तारखेला ते खरेदी करा. मी नवीन आहे ॲपला शिकवायला 12 वर्षाचा अनुभव आहे पण ॲप आपलं जे येते ते फर्स्ट टाइम आपलं ॲप येते. जे मी ऑफलाईनला शिकवतो तेच पण ऑनलाईनला आहे. उलट पोरं म्हणतात त्यापेक्षा दर्जाला आपण ऑनलाईनला घेतोय. त्याच्यामुळे काय माहिती त्याचा फायदा घ्या लवकरात लवकर ॲप घेऊन टाका कारण तुम्हाला ॲप घेतल्यानंतर ते शिकायला रिव्हिजनला फास्टॅगला मध्ये वेळ मिळाला पाहिजे. ऐन वेळी भरती यायची आणि तुम्ही ॲप घ्यायचा त्यावेळेस तुम्हाला फायदा शक्यतो ज्यादा होणार नाही. रिव्हिजनला वेळ मिळत नसतोय कारण तुम्ही ग्राउंडच्या नादी लागता ग्राउंड करता पळापळ करता माइंड स्टेबल नसते. आताचा जो काळ आहे ना या काळामध्ये सगळा सिलेबस शिकून निघा. 150 पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. कुठल्याच ॲपमध्ये इतके व्हिडिओ नसतात. अगदी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत सगळे उदाहरण मी घेणार आहे. त्यामुळे काय लवकरात लवकर घ्या खरेदी करा. 26 27 आणि 28 फक्त 3च दिवस तुम्हाला 50% फी मध्ये तुम्हाला ते ॲप मिळणार आहे. 3 दिवस संपलं की तुम्हाला 100% ते ॲप खरेदी करावे लागेल. तर लवकरात लवकर 3 दिवसातच ते ॲप खरेदी करा. या बाळांनो हा सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का आता मोठ्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हिथंच खरा घोळ आहे बघा. बघा आता या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं एक फक्त करेक्शन सांगतो तुम्हाला इथं बघा. इथं 15 नाही बाळांनो इथं 25 आहे बरं का. ओके चला बघा इकडं या मला एक सांगा आता मला 2304 आहे याचं वर्गमूळ काढायचं या बघा बरं का थोडंसं किचकट वाटू शकतंय बरं का पण 2च उदाहरणं प्रॉपर बघा काहीच अडचण येणार नाही बघा. 2304चं वर्गमूळ घेताना तुमच्या डोळ्यासमोर 1 ते 9 पर्यंतचे वर्ग पाहिजेत. कुठले 1 ते 9 पर्यंत. यात तुम्हाला माहिती आहे का मैत्री आहे बघा. काय मैत्री आहे बघा आता ज्याच्या शेवटी 1 आलाय बघा 1 आलाय असा कोण कोण आहे सांगा बरं. 1 आणि 81 आलाय का 1 म्हणजे मैत्री कुणाच्या माहिती आहे का 1ची 9ची वरची खालच्याची की दोघांच्या शेवटी 1 येतोय बघा. 1च्या वर्गात 1 आहे आणि 9च्या वर्गात पण 1 आहे. अजून बघा बरं ज्याच्या शेवटी 4 आहे का नाही असे 2 जण आहेत बघा. 4 आणि 64 आहे का दोघांच्या शेवटी काय आहे 4 कुणाचा आहे इथं 2चा आणि 8चा वर्ग आहेत बघा. म्हणजे 2च्या वर्गात आणि 8च्या वर्गात 4 आलाय का बघा. मग मैत्री कुणाची झाली 2ची आणि 8ची झाली बघा. तसंच बघा 9 असणारा शेवटी बघा इथं आहे 9 आणि 49 कुणाच्या वर्गात आहेत 3च्या आणि 7च्या बघा ना 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग काय 49 आणि अजून एक मैत्री आहे बघा 4ची आणि 6ची बघा ना 4च्या वर्गात 6 आहे आणि 6च्या पण वर्गात काय आहे 6 म्हणजे ही जोडी मी का सांगतोय माहिती आहे का की दोघांमध्ये तसं घडतं या. परत मला सांगा बरं शेवटी 1 येतोय असे कोण कोण आहे सांगा बरं ज्यांच्या वर्गात शेवटी 1 आलाय बघा हे दोघं. मग कुणाच्या वर्गात येतोय 1च्या 9च्या सांगा बरं शेवटी 4 येतोय अशी मैत्री कुणाची शेवटी 4 येणारा बघा बरं 2च्या आणि 8च्या आहे का कळलं का. सांगा बरं शेवटी 9 येतोय अशी मैत्री कुणाची आहे 3च्या वर्गात आणि कुणाच्या 7च्या वर्गात. हे माहित असू द्या बरं का तुम्हाला. चला तर मग आता या
मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढताना पहिलं काम करायचं शेवटच्या दोघाचा गट करायचा. हे पहिलं काम करूनच घ्यायचं बरं का. काय कळलं? शेवटच्या दोघाचा गट करायचा म्हणजे शिल्लक उरल का, शिल्लक उरल तो वर्ग, तो ती संख्या कोणत्या दोन वर्गाच्या मध्ये येते मला सांगा बरं. 23 संख्या पुन्हा दोघाच्या मध्ये, बरोबर आहे की. 16च्या आणि 25च्या मध्ये आहे का बघा बरं. असं माझ्यासारखं डोक्यावर लिहून घ्यायचं, लिहूनच घ्यायचं बरं काही. पहिलं काम काय, गोल करायचा आणि कुणा दोघाच्या मध्ये ते वर्ग लिहायचं. आणि त्यात पुढची स्टेप काय माहिती आहे का, त्यातल्या पहिल्या संख्येचं वर्गमूळ घ्यायचं. 16चं 4 पण ते 2 वेळा लिहायचं. किती वेळा लिहायचं? 2 वेळा. आणि आता ऐक, आता ह्याचं काम संपलं. आता आपण ज्याला गोल केलाय का नाही त्याच्या शेवटी कोण आहे? 4. आणि या आता इकडे मग 4 शेवटी आहे ना, तर 4 शेवटी येणारा बघा बर, 4 शेवटी येणारा बघा, हे दोघं आहेत का बघा, आहेत का 4 शेवटी येणारे. म्हणून वर्ग पाठ पाहिजेत. कुणाच्या वर्गात शेवटी 4 येतं तर माहित पाहिजे. हा 2चा वर्गात 4 येतं आणि 8च्या वर्गात पण 4 येते असं माहित पाहिजे. पुन्हा दोघाच्या, 2च्या आणि 8च्या. म्हणून बाळांनो इथं 2 लिहायचा आणि 8 लिहायचा, कारण दोघांच्या वर्गात येतंय ना, म्हणून मी 2 आणि 8 लिहिलाय. कळला का बघा. आणि आता शेवटचं उत्तर काय माहितीये का, या दोघांपैकी खरं उत्तर काय, तर खरं उत्तर कसं माहितीये का, हा जो 23 आहे का नाही तो 16ला जवळ आहे का 25ला जवळ आहे रे. थोडासा अंदाज लावा की. 16 पासून पार 17, 18, 19, 20 म्हणावं लागेल ना. पण 23 मन 25 किती, 2चाच गॅप आहे का नाही. म्हणजे जवळ कोणाला आहे, 25 वाल्याला जवळ आहे का नाही 23. म्हणजे पहिला का दुसरा, तर दुसऱ्याला जवळ आहे. म्हणून तुमचं उत्तर दुसरं पाहिजे. का बरं दुसरं उत्तर पाहिजे सांगा, कारण 23 25ला जवळ आहे ना, 16ला नाही जवळ. तो संपलं. म्हणजे याचं वर्गमूळ किती आलं बाळांनो, 48. तर अजून एक घेतो म्हणजे पटून तुम्हाला पटेल. अजून काय पटल्याला दिसत नाही मला माहिती आहे, पुढच्या उदाहरणामध्ये पटेल. या बाळांनो चला, आता मला सांगा 43 25 मला वर्गमूळ घ्यायचं. या इथं 25 आहे बरं का. चला तुम्हीच सांगा आता मला, आपण काय करणार आहे, गट करणार आहे. पहिल्यांदा कोणाच गट करणार, शेवटच्या दोघाचं. शिल्लक कोण आहे, 43. आता व्यवस्थित बरं का, परत मी समजून नीट नाही सांगणार. शिल्लक कोण आहे, 43. मग 43 कुणा दोघाच्या मध्ये, 43 36च्या आणि कुणाच्या 49च्या. काय करायचं, लगेच काय करायचं माहितीये का, पहिल्याच वर्गमूळ घ्यायचं 6 पण ते 2 वेळा लिहायचं. किती वेळा लिहायचं, 2 वेळा. त्याचं काम संपलं. आता ज्याला गोल केला त्याच्या शेवटी किती आहे, 4. या तिकडं आपले जे वर्ग पाठ आहेत कुणाच्या शेवटी 4 येतोय बघा बरं. हा 2च्या वर्गात 4 आहे, 2च्या बरं का, आणि 8च्या पण वर्गात 4 आहे का नाही. पुन्हा दोघाच्या, 2च्या वर्गात आणि 8च्या वर्गात कोण आहे, 4. बघा बरं आहे का तिकडं. सांगा आता मग उत्तर पहिलं का दुसरं, ठरवा. 36ला 43 जवळ आहे का 49 जवळ आहे सांगा बरं. 36 37 38 39 40 41 42 43, 7चा फरक आला. आणि तिकडं 43 आणि किती, 43 आणि 6चा फरक, म्हणजे जवळ कुणाला माहिती आहे का, 49ला. म्हणजे किती वेळा, दुसऱ्याला. म्हणून तुमचं उत्तर किती आहे, किती आहे, 68. संपलं उत्तर. ओके, या पुढे आता चला, शेवटच्या जोडीला गोल केला. शिल्लक कोण आहे, 29. सांगा 29च्या अलीकडचा वर्ग कोण आहे, 25. अगदी बरोबर आहे. आणि पुढचा कोण आहे, 36. लगेच पहिल्याच वर्गमूळ 2 वेळा लिहायचं. मग पहिला कोण आहे, 25. किती वेळा लिहिला, 2 वेळा. काम संपलं. आता या शेवटी कोण आहे, 6. मग तुम्ही विचार करा कुणाच्या वर्गात शेवटी 6 येतं रे. हा 4चा वर्ग 16 आहे का नाही, 4च्या वर्गात 6 येते बघा. 4च्या वर्गात अजून 5च्या नाही, हा 6च्या वर्गात येते 36. आला की 6च्या वर्गात. कळलं का. आणि आता तो 29 25ला जवळ आहे का 36ला बघा बरं.
25 आणि 4च नाही 29 रे, फक्त 4च की, म्हणजे पहिल्याला जवळ आहे. पहिल्याला जवळ म्हणून तुमचं उत्तर किती असेल? 54. म्हणून त्याचं वर्गमूळ किती आहे? 54. चला अजून 2 समजून देतो आणि मग बस करणार आहे. या शेवटच्या दोघाला गोल केला, शिल्लक कोण आहे? 75. सांग 75 कोणा दोघाच्या मध्ये? बरोबर आहे, 64च्या आणि 81च्या. लगेच पहिल्याच वर्गमूळ लिहायचं. कोण आहे 64चं किती? 8, 2 वेळा. त्याचं काम संपलं. आता या शेवटी 9 आलाय का नाही? 9 शेवटी कोणाकोणाच्या वर्गात येतो बघा बरं. 9 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, हा 3चा वर्ग 9 आला का नाही? 3च्या वर्गात येतो. आणि 3चा जोडदार कोण आहे अजून? हा 7च्या वर्गात येतो. 7चा वर्ग 49 आहे ना. तुम्हीच सांगा मग 75 64ला जवळ आहे का 81ला रे? 75 6 ना 81 का जवळ यालाय, म्हणून तुमचं उत्तर किती पाहिजे? 87 पाहिजे. ओके, या तिकडे आता शेवटचे घेतो. शेवटच्या दोघाचा गट केला, उरला कोण? 26. सांग 26च्या अलीकडचा वर्ग 25 आणि पुढचा 36. लगेच पहिल्याच वर्ग घ्यायचं 5 पण 2 वेळा आणि ठरवा आता. एक आलाय वय, पुन्हा कोणाच्या वर्गात एक येतं? 1चा वर्ग 1, अजून त्याचा जोडदार खाली आहे बघा. 9चा वर्ग काय? 81 बघा की. 1चा वर्ग 1 आणि 9चा वर्ग 81 काय करा दोघांमध्ये? एक एकामध्ये 9 मध्ये. तुम्हीच सांगा आता 26 25ला जवळ का 36ला रे? 25लाच ना, म्हणून तुमचं उत्तर किती बाळांनो? 51. संपलं. सांगा बाळांनो, कुठे नाही तुम्हाला कळलं सांगा. तर आज काय केलंय आपण? वर्गमूळ कसं काढायचं ते आपण पाहिल्या. वर्गाच्या तर आपण पाहिले पद्धती, आता वर्गमूळाच्या पद्धती पाहिल्यात आहे. तर ज्याला समज नसेल त्यांनी व्हिडिओ 2-3 वेळा माघारी बघा. हाच थोडासा किचकट वाटेल बरं का तुम्हाला, पण थोडीशी प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. तर बाळांनो आजच्या पुरती एवढंच. उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन आपण येणार आहे, पण तत्पुरती पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण 26 तारखेला मॅथ्स बाय तुपे सर या नावाचा ॲप घेऊन येतोय. तर जे जे व्हिडिओ आज बघतायत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा ते ॲप येऊ द्या, तुम्हाला नंतर त्याची अहमियत कळेल की त्या ॲपमध्ये काय देतोय ते. मी इतकं जबरदस्त ॲप आहे ना बाळांनो, ऑफलाईनला मी जसं घेतोय तसंच मी तिथे घेतोय. त्याच्यामुळं ज्यांना हवा असेल त्यांनी ते ॲप घ्यावं आणि माझ्याबरोबर तुमचं वर्दी स्वप्न पुरं करावं. तर बाळांनो आजच्या पुरते एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. आपले हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.